26 एप्रिलला बुलढाण्यातील जळगाव जामोदच्या सुनगाव शिवारात अंदाजे 20 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची अवस्था भयानक होती. मृतदेहाला धड होतं पण शिर नव्हतं. तो अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. ही गोष्ट कळाल्यानंतर गावच्या पोलीस पाटलांनी ही माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. त्यानंतर सलग 13 दिवस तपास चालला आणि समोर आलं या हत्येचं धक्कादायक कारण. या महिलेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली कारण तिचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमधलं हे प्रकरण आहे काय? महाराष्ट्रात सापडलेल्या या मृतदेहाचं मध्य प्रदेश कनेक्शन काय? पोलिसांनी या हत्येचा तपास कसा केला? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला बुऱ्हाणपूर जिल्हा. या जिल्ह्यातल्या खकनार तालुक्यात आणि सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये मराठी कुटुंब राहतात. त्यातल्याच खडकी या गावात कळमेकर कुटुंबाचं घर आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. कारण होतं घरातल्या शिवानी नावाच्या मुलीचे तिच्या चुलत भावासोबत असलेले प्रेमसंबंध. तिचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांचा मुळात शिवानीने प्रेम करण्यालाच विरोध होता. पण जेव्हा शिवानीचे संबंध तिच्या चुलत भावासोबत आहेत हे कळाल्यानंतर तर त्यांना प्रचंड राग आला. भाऊ आणि वडिलांनी शिवानीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने प्रेमसंबंध तोडायला नकार दिल्यावर दोघांनीही तिला मारहाण केली. तरीही शिवानीनं आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा मुलीचं लग्न लावून दिलं तर ती सुधारेल, चुलत भावाचा नाद सोडेल असं तिचे वडील बापूराम यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी अमरावतीच्या धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंभुर्णी गावाच्या प्रकाश बलराम भिलावेकर सोबत शिवानीचं लग्न ठरवलं. 15 एप्रिलला मोठ्या थाटात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. सगळं व्यवस्थित पार पाडून शिवानी सासरी गेली होती. सासरी सगळे पूजाविधी आटपून लग्नाच्या 5 दिवसांनी म्हणजेच 20 एप्रिलला शिवानी माहेरी खडकीला आली. 2 दिवस राहिल्यानंतर शिवानीनं आपण सासरी परत जाणार नसल्याचं वडिलांना सांगितलं. तिचा जीव अजूनही तिच्या चुलत भावातच गुंतलेला होता. शिवानीला त्याच्यासोबत राहायचं होतं. बापूराम यांनी तिला पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती ऐकत नव्हती. तिने निर्णय घेतला होता आणि त्यावर ती ठाम होती. 23 एप्रिलला यावरून घरात दिवसभर राडा झाला. रात्री शिवानीनं परत तोच विषय काढला. बापूराम यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं, पण शिवानी सारखं सारखं तेच बोलत होती. शेवटी चिडलेल्या बापूराम यांनी शिवानीला मारहाण करायला सुरुवात केली. शिवानी वडिलांचा मार खात होती, पण चुलत भावासोबत राहायचं तिचं मत बदलत नव्हतं. दरम्यान मारहाण करत असतानाच बापूराम यांनी कोपऱ्यात पडलेला जाड बांबू उचलला आणि रागाच्या भरात तो शिवानीच्या डोक्यात घातला. या हल्ल्यानं शिवानी धाडकन खाली कोसळली. तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ती जमिनीवर तडफडत होती आणि थोड्या वेळानं तिची ही तडफड शांत झाली. शिवानीचा मृत्यू झाला आहे हे बापूरामच्या लक्षात आलं. त्यावेळी तिचा सख्खा भाऊ अजय सुद्धा तिथंच होता. आपण शिवानीची हत्या केल्यानं बापूराम आणि अजय चांगलेच घाबरले. काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. मग बापूरामने शांत डोक्यानं एक प्लॅन बनवला. त्यानं रात्रभर शिवानीचा मृतदेह तसाच घरातल्या एका कोपऱ्यात ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 25 एप्रिलला त्यानं मुलगा अजयला सोबत घेऊन शिवानीचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो 2 व्हीलरवर घेऊन महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेच्या पलीकडं म्हणजेच बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात आणला. नंतर तिथल्या सुनगाव शिवारातल्या आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेतात बांधाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन त्यानं शिवानीचा मृतदेह फेकून दिला. पण शिवानीची ओळख पटेल या भीतीनं त्या दोघांनी एका धारदार चाकूनं तिचा गळा चिरून शिर धडा वेगळं केलं. नंतर शिर आणि धड 100 मीटरच्या अंतरावर फेकून देऊन त्याला आग लावली आणि दोघं बापलेक तिथून पळून गेले. काही अंतरावर रक्तानं भरलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जंगलात फेकून देऊन त्यांनी मध्य प्रदेश गाठलं. पुढे 2 दिवसांनी म्हणजेच 26 तारखेला मुल्लाजी आपल्या शेतात गेले. तेव्हा त्यांना बांधाच्या पलीकडच्या बाजूनं काहीतरी जळल्याचा वास येत होता. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तिथं अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. मृतदेहाच्या शरीरावरचे कपडे जळाल्यानं पूर्ण शरीर उघडं पडलं होतं. उजव्या हातात काळा धागा, डाव्या हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात काळ्या मण्यांची पोत, गुडघ्याखाली अर्धवट जळालेली लाल रंगाची पॅन्ट आणि पायाजवळ पडलेली गुलाबी रंगाची चप्पल. अशा अवस्थेतल्या त्या मृतदेहातून दुर्गंधी येत होती. त्या मृतदेहाला शिर नसल्याचं बघून तर मुल्लाजी घाबरले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना मृतदेहापासून 100 मीटर अंतरावर एक कवटी दिसली. याचाच अर्थ धड अर्धवट जळालेलं होतं, पण शिर जळवताना ते अगदी व्यवस्थित जाळण्यात आलं होतं. मुल्लाजी यांनी ही माहिती लगेच गावचे पोलीस पाटील मीना तडवी यांना दिली. त्यांनी जळगाव जामोद पोलिसांना याबद्दल कळवलं.
पोलिसांनी शीर आणि धड ताब्यात घेऊन जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. घटनास्थळाचा पंचनामा झाला. डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पोलिसांनी पूर्ण तपास केला. आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली, पण हा मृतदेह कुणाचा आहे, हत्या कुणी केली याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. मग जळगाव जामोद पोलिसांनी अमरावती, अकोला, जळगाव आणि मध्य प्रदेशच्या बुरानपूर या जिल्ह्यांमध्ये चौकशी केली. अशात 1 मेला बुरहानपूरच्या खकनार पोलीस स्टेशनला कुणीतरी आपल्या घरातील नवविवाहित तरुणी 25 एप्रिल पासून घरातून गायब झाल्याची तक्रार दिली होती. हीच गोष्ट 9 मेच्या दिवशी सलग 13 दिवसांपासून तपास करणाऱ्या जळगाव जामोद पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ खकनार पोलीस स्टेशनकडून तक्रार देणाऱ्याची माहिती मिळवली. त्यावेळी बापूराम कळमेकर आणि मुलगा अजय कळमेकर अशी 2 नावं समोर आली. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या बाप लेकांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. पण त्यांच्या चौकशीत पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अर्धवट जळालेला मृतदेह शिवानीचाच असून चुलत भावासोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे तिची हत्या केल्याचं दोघांनी कबूल केलं. हा सगळा प्रकार समोर आल्यावर पोलिसही हादरून गेले. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केलं असून पुढील तपासण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चुलत भावावर असलेल्या प्रेमामुळे फक्त 7 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या शिवानीला तिच्या बापानं आणि भावानं इतक्या क्रूरपणे संपवलं, ही गोष्ट कुणालाच सहन न होणारी आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.